गद्दार ज्योती मल्होत्राच्या हेरगिरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। काही माहिती सुद्धा समोर येते आहे। चीन आणि पाकिस्तानच्या पाठोपाठ बांगलादेशला सुद्धा जाण्याच्या ती तयारीत होती। पाकिस्तानी एजंट्सच्या मदतीने बांगलादेशच्या दौऱ्याचं ज्योतीनं नियोजन केलं होतं। ज्योतीनं बांगलादेशच्या व्हिसासाठी सुद्धा अर्ज केला होता। ज्योतीला बांगलादेशच्या व्हिसासाठी पाकिस्तानी एजंटची मदत व्हायची। कोणत्या तारखेला अर्ज केला याचा शोध अद्यापही सुरू आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। सोमेश, बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने तख्तापलट झाला आणि शेख हसीना यांना बांगलादेशातून जावं लागलं, त्यानंतर बांगलादेशच्या सरकारचं नियंत्रण हे बऱ्यापैकी चीन, पाकिस्तान अशा वेगवेगळ्या सत्ता केंद्रांकडे आहे असं म्हटलं जाते। आणि ज्योती मल्होत्रा बांगलादेशमध्ये सुद्धा जाणार होती, कारण त्यासाठी तिने व्हिसाचं ॲप्लिकेशन केलेलं आहे। आता या व्हिसा अर्जावरती ज्योती मल्होत्राच्या कुठली तारीख अजूनपर्यंत नाही आहे, त्यामुळे नेमकं कोणत्या तारखेला ज्योती मल्होत्राने बांगलादेशमध्ये जाण्यासाठी परवानगी मागितली होती त्याचा शोध घेतला जातोय। पण ज्योती मल्होत्राला बांगलादेशचा व्हिसा मिळवून देण्यामध्ये सुद्धा पाकिस्तानी ISIचा हात होता का? आणि ज्या पद्धतीने ज्योती मल्होत्रा ही भारतीय गुप्तहेरांची किंवा भारतीय सैन्य दलाच्या वेगवेगळ्या संवेदनशील ठिकाणांची माहिती पाकिस्तानला देत होती, त्याच अनुषंगाने बांगलादेशमध्ये जाऊन काही विशेष जबाबदारी, काही स्पेशल असाइनमेंट ज्योती मल्होत्राला ISIच्या वतीने दिल्या जाणार होत्या का? तर असे अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत। कारण ज्योती मल्होत्रा बांगलादेशला जात असताना बांगलादेशचा व्हिसा तिला मिळणं, त्यानंतरही तख्तापलट झाल्यानंतर बांगलादेश भारताचे संबंध तितकेसे चांगले राहिलेले नसताना सुद्धा ज्योती मल्होत्राने तिथे व्हिसासाठी ॲप्लिकेशन करणं आणि तिला व्हिसा ॲप्लिकेशन मिळवून देण्यासाठी कोण ना कोणतरी वशिला किंवा कोणतं तरी वजन टाकलं जाणार होतं। हा वशिला ISIच्या माध्यमातून लावला जाणार होता का? हा देखील प्रश्न आहे। त्यामुळे याविषयीचा तपास सध्या सुरू आहे। अगदी धन्यवाद सोमेश माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।